महापालिकांच्या या महासंग्राममध्ये 29 महापालिकांचे निकाल अतिशय वेगवान आणि अचूक थेट प्रेक्षकांपर्यंत सकाळपासूनच झी24 तास पोहोचवत आहे। वेगवान आणि अचूक निकालांसाठी झी24 तास तुम्ही पाहू शकता। सगळ्या महापालिकांचे निकाल अचूक आणि वेगवान। महायुती आपण बघतोय मुंबईमध्ये महायुती ही विक्रमी जागांवर पुढे जाताना दिसून येते। 131 जागांचा सध्याचा हा कल आपल्या समोर येतोय। 131 जागांवर तर नवी मुंबईमध्ये काँग्रेस आणि भाजपमध्ये अटीतटीची लढत असल्याचं चित्र आहे। काँग्रेसचे संतोष शेट्टी आणि भाजपचे सुरेश शेट्टी दोन्ही शेट्टी बंधूंमध्ये चुरशीची लढत आपल्याला सध्या त्या ठिकाणी पाहायला मिळते। सध्याचे जे अपडेट्स येत आहेत त्यानुसार आपण हे चित्र पाहतोय। 131 ठिकाणी महायुती समोर आहे। विजयी या घोडदौडीमुळे भाजपमध्ये आता काहीसा उत्साह निर्माण झालाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 3:30 वाजता भाजपच्या मुख्यालयामध्ये दाखल होणार आहेत आणि फडणवीसांच्या उपस्थितीत जल्लोष केला जाणार आहे। आपण बघतोय भाजपची 29 पैकी जवळपास 26 महानगरपालिकांमध्ये घोडदौड सुरू आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 3:30 वाजता भाजप मुख्यालयामध्ये येणार आहेत आणि फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये भाजप जल्लोष करणार आहे। थोड्याच वेळापूर्वी आशिष शेलार यांनी देखील त्या संदर्भात भूमिका स्पष्ट केलेली होती। 3:30 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भाजपच्या मुख्यालयामध्ये दाखल होतील। त्या ठिकाणी जल्लोष केला जाणार आहे। या संदर्भात अधिकचे अपडेट्स घेऊयात। उर्वशी खोना आमच्या प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। उर्वशी 3:30 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भाजपच्या मुख्यालयामध्ये पोहोचणार आहेत। कशा पद्धतीनं हा जल्लोष होणार आहे, काय कार्यक्रमाचं नियोजन केलंय? उर्वशी, माझा आवाज येतोय? कीच आता ज्या प्रकाराने आकडेवारी बाहेर आली आहे आणि भाजप जिंकताना दिसतो आहे। 3:30 वाजता भाजप प्रदेश कार्यालयात भाजप जल्लोष करणार आहे। प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण स्वतः उपस्थित असणार आहे या जल्लोषमध्ये। बरोबरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे स्वतः आता सध्या वर्षावर आहेत तिथेच आशिष शेलार सुद्धा पोहोचले आहेत आणि ते दोन्ही मिळून एकत्र वर्षाहून निघून भाजपच्या मुख्य कार्यालयात तिथे पोहोचणार आहेत आणि मुंबईच्या भाजपचे इतर जे मंत्री आहेत तेही जल्लोषमध्ये सहभागी होणार आहे। एका जागी मुंबईत मोठ्या प्रमाणात जल्लोष होणार आहे, तिथे दिल्लीत आणि दिल्लीच्या कार्यालयात भाजपच्या कार्यालयात पण मोठा जल्लोष दिसायला मिळणार आहे दुपारच्या वेळेस, हे समजून येत आहे। निश्चितच धन्यवाद उर्वशी या सविस्तर माहितीसाठी। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 3:30 वाजता भाजपच्या मुख्यालयात पोहोचतील आणि त्या ठिकाणी जल्लोष केला जाणार आहे। त्यानंतर ते माध्यमांशी संवाद देखील साधण्याची शक्यता आहे। ठाकरेंच्या शिवसेनेच्या आपण पाहतोय सारिका झोरे यांनी आपला विजय नोंदवलेला आहे। त्या विजयी झालेल्या आहेत। सारिका झोरे यांनी आपला विजय प्राप्त केलाय। मुंबईमधील प्रभाग क्रमांक 12 मधून त्यांनी निवडणूक लढवलेली होती, त्यांचा आता विजय झालेला आहे। ठाकरेंच्या शिवसेनेच्या खात्यात आणखी एक विजय जाताना आपल्याला दिसतोय। तर 3:30 वाजता दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भाजपच्या कार्यालयामध्ये मुख्यालयामध्ये पोहोचणार आहेत। त्या ठिकाणी भाजपकडनं जल्लोषाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्या ठिकाणी कार्यक्रम पार पडणार आहे आणि त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे माध्यमांशी संवाद साधणार आहेत आणि हा संपूर्ण जल्लोषाचा कार्यक्रम भाजपच्या वतीनं आपण पाहतोय की आता राज्यभरात ठिकठिकाणी राबवताना आपल्याला पाहायला मिळेल। तर या ग्राफिकच्या माध्यमातून आपण पुन्हा एकदा या आकडेवारीवर एकदा नेमकी काय आकडेवारी सध्याची आपल्याकडे येते। नवी मुंबईत काँग्रेस आणि भाजपमध्ये अटीतटीची लढत आहे। काँग्रेसचे संतोष शेट्टी आणि भाजपचे सुरेश शेट्टी दोन्ही शेट्टी बंधूंमध्ये देखील चुरशीची लढत आपल्याला सध्या पाहायला मिळते। तर नवी मुंबईमध्ये काँग्रेस आणि भाजपमध्ये अटीतटीची लढत आपल्याला पाहायला मिळते। शेट्टी बंधूंमध्ये सध्या काहीशी चुरशीची लढत या ठिकाणी आपल्याला दिसते। तर पुन्हा एकदा मुंबईमधलं सध्याचं काय चित्र आहे? मुंबईत 102 जागांवर भाजप, शिवसेना 29 जागांवर सध्या आघाडीवर असल्याचं चित्र आहे। काही ठिकाणी हा विजय नोंदवला गेलाय, काही ठिकाणचे कल अद्यापही हाती येणं बाकी आहे। मात्र जी आकडेवारी सध्या समोर येते त्यानुसार कोल्हापूरमध्ये 62 निकाल हे जाहीर झालेले आहेत। भाजप 19, शिवसेना 14, जनसुराज्य 1, काँग्रेसला 24 जागा मिळत आहेत। राष्ट्रवादीच्या वाट्याला 3 जागा जाताना आपल्याला त्या ठिकाणी कोल्हापूरमध्ये पाहायला मिळत आहेत। 3 जागा या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खात्यामध्ये जाताना आपल्याला दिसत आहेत। कोल्हापूरमधलं हे सगळं चित्र आपण सध्या ग्राफिकच्या माध्यमातून देखील समजून घेऊयात। काय नेमकं कोल्हापूरमध्ये घडतंय? 14 जागा शिवसेनेच्या वाट्याला जात आहेत। राष्ट्रवादीच्या वाट्याला 3 जागा कोल्हापूरमध्ये गेलेल्या आहेत। एका जागेवर केवळ शिवसेना ठाकरे पक्षाचा विजय कोल्हापूरमध्ये झाल्याचं आपण पाहतोय। तर मनसेला इथं अद्यापही खातं उघडता आलं नाहीये। कोल्हापूरमधलं हे चित्र आहे। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची देखील काहीशी तशीच परिस्थिती आहे। आपण पाहतोय त्यांना देखील
खातं कोल्हापुरात उघडता आलं नाहीये. आकांक्षा शेटे आघाडीवर आहेत. मुंबईमधील प्रभाग क्रमांक 158 मधून 159 मध्ये काँग्रेसचे प्रल्हाद शेट्टी यांनी आघाडी घेतल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. 102 जागांवर भाजप सध्या आघाडीवर असल्याचं चित्र आहे. मुंबईमध्ये प्रभाग क्रमांक 158 मध्ये आकांक्षा शेटे यांनी आघाडी घेतली आहे. काँग्रेसचे प्रल्हाद शेट्टी देखील आघाडीवर आहेत प्रभाग क्रमांक 159 मध्ये. तर 159 मध्ये काँग्रेसचे प्रल्हाद शेट्टी यांनी आघाडी घेतली. 102 जागांवर भाजप, 29 जागांवर शिवसेना सध्या आघाडीवर असल्याचं चित्र आहे. महायुती 131चा आकडा महायुतीने गाठलाय. ठाकरे बंधू 74, काँग्रेस अधिक मित्र पक्ष 15 आणि इतरांच्या वाट्याला 7 जागा. वसंत गीते यांचा मुलगा प्रथमेश गीते यांचा पराभव होताना आपल्याला दिसतोय. एक महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय. नाशिक प्रभाग क्रमांक 15 मध्ये भाजपचे उमेदवार हे विजयी होताना दिसत आहेत. प्रभाग क्रमांक 15 मधून भाजपचे 3ही उमेदवार विजयी झाल्याची एक महत्त्वाची अपडेट आपल्यापर्यंत पोहोचतीये. वसंत गीते यांच्या मुलाचा देखील आपण पाहतो या ठिकाणी. नाशिक प्रभाग क्रमांक 15 मध्ये भाजपचे उमेदवार हे विजयी ठरताना दिसत आहेत. 3ही उमेदवार आहेत त्यांचे ते विजयी होताना प्रभाग क्रमांक 15 मधून आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रथमेश गीते यांचा देखील पराभव झालेला. तर नाशिकमधील प्रभाग क्रमांक 15 मध्ये आपण काय पाहतो या सध्या अपडेट्स आपल्या समोर येत आहेत. 131 जागांवर मुंबईमध्ये पाहायचं झाल्यास 131 जागांवर महायुतीने सध्या आघाडी घेतल्याचं चित्र आपल्या समोर आहे. तर 74 जागांवर ठाकरे बंधू यांनी देखील आघाडी घेतली आहे. 15 जागांवर काँग्रेस अधिक मित्रपक्ष. जालन्यामध्ये आपण पाहतोय ग्राफिकच्या माध्यमातून जालन्यात भाजप 28, शिवसेना 6, राष्ट्रवादी 0, शिवसेना युबीटी 0, काँग्रेसच्या वाट्याला 4 जागा आपल्याला जालन्यात जाताना दिसत आहेत. या ठिकाणी पुन्हा एकदा महायुतीनंच बाजी मारल्याचं चित्र जालन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. जालना महापालिकेची ही पहिलीच निवडणूक आहे आणि यामध्ये आमचाच महापौर असेल असा दावा भाजपनं केलेला होता. कोल्हापूरमध्ये 62 निकाल जाहीर झालेले आहेत. त्यामध्ये भाजपला 19 जागा मिळाल्यात, शिवसेनेला 14, जनसुराज्याच्या वाट्याला 1 जागा जाताना आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. तर नवी मुंबईमध्ये प्रभाग 9 मध्ये सेनेचे उमेदवार विजयी झालेले आहेत. प्रभाग 9 मधील शिवसेनेचे 4ही उमेदवार विजयी होताना आपल्याला त्या ठिकाणी प्रभाग 9 मध्ये पाहायला मिळतात. नवी मुंबईमध्ये आपण पाहतोय प्रभाग क्रमांक 9 मध्ये शिवसेनेचे 4ही उमेदवार विजयी. वसई विरारमध्ये दिग्गजांना मोठा धक्का बसलेला आहे. माजी महापौर रुपेश जाधव यांचा तिथं पराभव झालेला आहे. सुदेश चौधरी आणि पंकज ठाकूर यांचा देखील पराभव नोंदवण्यात आलेला आहे. मोठा धक्का त्यांना मानावा लागतोय. वसई विरारमध्ये अनेक दिग्गजांना मोठा धक्का बसल्याचं चित्र आपल्याला सध्या आपल्या स्क्रीनच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. झी 24 तासच्या माध्यमातून हे सर्व अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. 102 जागांवर मुंबईत आपण पाहतोय भाजप सध्या आघाडीवर असल्याचं चित्र आहे. महायुती 131, ठाकरे बंधू 74, काँग्रेस अधिक मित्रपक्ष 15 आणि इतर 7 जागांवर सध्या आघाडीवर असल्याचं चित्र आपल्याला मुंबईमध्ये पाहायला मिळतं. आणखी काही अपडेट आहेत. नांदेडमध्ये काँग्रेसची मात्र मोठी पिछेहाट होताना दिसतेय. काँग्रेसला अवघ्या 6 जागा मिळत आहेत. भाजपनं 30 जागांवर विजय नोंदवलेला आहे. MIMला 6 जागा, शिवसेनेला 4 जागा मिळताना आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. नांदेडमध्ये काँग्रेसची मात्र मोठी पिछेहाट होताना आपल्याला सध्या पाहायला मिळते. या अपडेटनुसार केवळ 6 जागा काँग्रेसच्या वाट्याला जाताना दिसत आहेत. आपल्याला ग्राफिकच्या माध्यमातून पुन्हा समजून घेऊयात. 30 जागा, शिवसेनेला 4 जागा मिळताना दिसत आहेत. राष्ट्रवादीला 0, खातं देखील उघडता आलं नाहीये. शिवसेना ठाकरे पक्ष देखील 0 जागा. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला देखील 0, मनसेला देखील 0. तर काँग्रेसला 6 जागा मिळताना दिसत आहेत. काँग्रेसच्या वाट्याला या ठिकाणी 6 जागा गेलेल्या आहेत. नांदेडमध्ये काँग्रेसची मोठी पिछेहाट पाहायला मिळते. अवघ्या 6 जागा काँग्रेसला मिळताना दिसत आहेत. भाजपनं मात्र जोरदार मुसंडी त्या ठिकाणी मारलेली आहे. 30 जागांवर भाजपनं विजय देखील प्राप्त केलेला आहे. कोल्हापूरचे आतापर्यंत 62 निकाल आपल्या हाती आलेले आहेत. त्यामध्ये भाजप 19, शिवसेना 14, जनसुराज्य पक्ष 1, काँग्रेसला 24 जागा मिळत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसला 3 जागा मिळताना आपल्याला दिसतात. नाशिकमध्ये प्रभाग 15 मध्ये भाजपचे 3ही उमेदवार विजयी झालेले आपण पाहतोय. भाजपच्या 3ही उमेदवारांचा प्रभाग क्रमांक 15 मध्ये विजय झालेला आहे. हा विजय भाजपनं नोंदवलेला आहे. नाशिकमधले हे सगळे अपडेट्स आपण पाहतोय झी 24 तासच्या माध्यमातून.
प्रभाग क्रमांक 15 मध्ये भाजपचे 3ही उमेदवार तिथं आपल्याला विजय होताना दिसत आहेत. त्यामुळे भाजपकडनं आता अर्थात जल्लोषाला सुरुवात झालेली आहे. मुंबईमध्ये देखील आता जल्लोष केला जातोय. 3:30 वाजता स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपच्या कार्यालयामध्ये पक्ष कार्यालयात मुख्यालयात पोहोचतील आणि त्या ठिकाणी जल्लोष केला जाणार आहे. त्यानंतर ते माध्यमांशी देखील संवाद साधण्याची शक्यता वर्तवली जाते. नाशिकमधले सगळे अपडेट्स आपण पाहतोय. प्रभाग क्रमांक 15 मध्ये भाजपचे उमेदवार विजय होताना आपल्याला दिसत आहेत. प्रभाग क्रमांक 15 मध्ये भाजपचे 3ही उमेदवार नाशिकमध्ये विजयी होताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे भाजपकडनं तिथं आता जल्लोष सुरू झालेला आहे. जोरदार सेलिब्रेशनला सुरुवात झाली आहे. मुंबईमध्ये एमआयएमचे रोशन इरफान शेख हे आघाडीवर असल्याचं चित्र आहे. प्रभाग 138 मध्ये रोशन शेख यांनी आघाडी घेतलेली आहे. मुंबईमध्ये रोशन इरफान शेख यांनी आघाडी घेतल्याचं चित्र सध्या आपल्याला पाहायला मिळतं. तर मुंबईमधील वॉर्ड 54 मधून अंकित प्रभू यांचा विजय झालेला आहे. शिवसेना ठाकरे पक्षाचे अंकित प्रभू यांनी आपला विजय नोंदवलेला. एक महत्त्वाची बातमी, मुंबईमधील वॉर्ड क्रमांक 54 मधून त्यांनी आपला विजय निश्चित केलेला आहे. वॉर्ड 54 मधून अंकित प्रभू हे विजयी झालेले आहेत. शिवसेना ठाकरे पक्षाकडनं ते निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरलेले होते. त्यांचा आता विजय निश्चित होताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांनी आपला विजय नोंदवलेला आहे. महायुती 131, ठाकरे बंधू 74 जागांवर सध्याच्या अपडेट्सनुसार आपल्याला पाहायला मिळत आहे. वॉर्ड 54 मधनं त्यांनी आपला विजय निश्चित केलेला आहे, विजय नोंदवलेला आहे. दुसरीकडे भिवंडीमध्ये आपण पाहतोय भाजपच्या वाट्याला 10 जागा भिवंडीमध्ये सध्या जाताना दिसत आहेत. मुंबईतल्या मुलुंडमध्ये अनिता वैती ह्या विजयी ठरलेल्या आहेत. अनिता वैती भाजपच्या उमेदवार आहेत. त्यांचा तिथं विजय होताना आपल्याला पाहायला मिळतो. मुंबईतील मुलुंडमध्ये अनिता वैती विजयी झालेल्या आहेत. अनिता वैती भाजपच्या उमेदवार आहेत, ज्या प्रभाग क्रमांक 105 मधून विजयी झालेल्या आहेत. महायुतीचा एकूण आकडा आपण बघितला मुंबई महापालिकेतला तर 227 पैकी 131 जागांवर महायुतीचे उमेदवार हे सध्या आघाडीवर आहेत. ठाकरे बंधूंचे उमेदवार 74 ठिकाणी सध्या आघाडीवर आहे. प्रभाग क्रमांक 105 मधून भाजपच्या वैती या विजयी झालेल्या आहेत. त्यामुळे आतापर्यंत मुंबई महापालिकेतले जे कल हाती येत आहेत त्यानुसार मुंबईत भाजपला एक हाती सत्ता मिळताना दिसते. महायुती 131 जागांसह सध्या आघाडीवर आहे. मॅजिक फिगर आहे मुंबई महापालिकेतले 114 आणि महायुतीने आकडा गाठलेला आहे सध्या 131. अर्थात या सर्व जागा जिथे महायुतीचे उमेदवार आघाडीवर आहेत. काही ठिकाणचं चित्र स्पष्ट झालंय, काही ठिकाणचे निकाल सुद्धा हाती आलेले आहेत. प्रभाग क्रमांक 138 मध्ये रोशन शेख हे सध्या आघाडीवर आहेत. मुंबईत एमआयएमचे रोशन इरफान शेख यांनी सध्या आघाडी घेतलेली आहे. एमआयएम देखील एक महत्त्वाचा फॅक्टर मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये दिसतोय. मुंबई वॉर्ड 54 मधून शिवसेना युबीटीचे अंकित प्रभू विजयी झालेले आहेत. अंकित हे आमदार सुनील प्रभू यांचे सुपुत्र आहेत. एकूण आकडेवारी आपण पाहतोय. मुंबई वॉर्ड 54 मधून अंकित प्रभू हे विजयी झालेले आहेत. सुनील प्रभू यांचे ते चिरंजीव आहेत. शिवसेना युबीटीचे अंकित प्रभू विजयी झालेले आहेत. मुंबई वॉर्ड 54 मधून अंकित प्रभू हे विजयी झालेले आहेत. महायुतीचा आकडा आता 131 पर्यंत गेलेला आहे. तर दोन्ही ठाकरे बंधूंच्या पक्षाचा आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मिळून 74 ठिकाणी सध्या आघाडी घेतलेली आहे. मुंबई वॉर्ड 54 मधून अंकित प्रभू हे सध्या विजयी झालेले आहेत. युबीटीचे उमेदवार आहेत अंकित प्रभू. मुंबई महापालिकेची लढत ज्याकडे संपूर्ण देशाचं लक्ष होतं, कारण मुंबई राज्याचीच नाही तर देशाची आर्थिक राजधानी आहे. 227 पैकी सध्या 131 ठिकाणी महायुतीच्या उमेदवारांनी आघाडी घेतलेली आहे. चित्र आता स्पष्ट झालंय जवळपास. तरी अजून फायनल निकाल हाती यायचे आहेत. काही जागांवरचे ते आलेले आहेत. एकत्रित सगळ्या जागांवरचे निकाल आता काही वेळात हाती येतील. पण हे कल हाती आहेत आणि काही जागांवरचं चित्र स्पष्ट झालेलं आहे. काही जागांवरचे निकाल सुद्धा स्पष्ट झालेले आहेत. तर नांदेडमध्ये भाजपचे 30 उमेदवार हे सध्या आघाडीवर आहेत. काँग्रेसचे 6 आणि एमआयएमचे 6 उमेदवार आघाडीवर आहेत नांदेड महापालिकेमध्ये.
नांदेडमध्ये देखील भाजपचा करिश्मा बघायला मिळतोय. नांदेडमध्ये भाजपचे 30 उमेदवार हे सध्या आघाडीवर आहे. अशोक चव्हाण यांच्या एका वक्तव्याची देखील चर्चा तिथे झालेली होती. रवींद्र चव्हाणांची सभा नांदेडमध्ये झालेली होती. नांदेडमध्ये भाजपचा करिश्मा बघायला मिळालाय. 30 जागांवर भाजप उमेदवारांनी सध्या आघाडी घेतलेली आहे.